बनलेला हा नवीन रॅप नक्की ऐका. सुरुवात केली या संकल्पनेची. इथे येऊन तुम्हाला नेमकं कसं वाटतं? नमस्कार मंडळी, राकेश गाडीवकर या मराठी यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर सर्वांना, आपल्या यूट्यूब फॅमिली सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच सोबत गुढीपाडव्याच्याही हार्दिक शुभेच्छा. तर आज आपलं मराठी हिंदू नवीन वर्ष चालू होतं आहे आणि आपल्या सर्वांच्या घरी आज गुढी उभी होणार, घरोघरी गुढी उभी होणार. तर आज आपण चाललो आहे डोंबिवलीला फडके रोडला. कारण की आपण आज फडके रोडला जी आपली गुढीपाडव्याची जी शोभायात्रा, जो कार्यक्रम असतो, जी शोभायात्रा निघते ती आज एक्सप्लोअर करणार आहे. तर आपण बघायला जाणार आहे आणि ती तुम्हाला पण दाखवणार आहे. ती गुढीपाडव्याची शोभायात्रा डोंबिवली फडके रोडला कशी आहे, काय ती पण आपण आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचा आनंद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की ही शोभायात्रा आपल्या हिंदू समाजासाठी खूप अशी इन्स्पायर असते. आपली एवढे चांगले कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमातून आपल्याला अजून इन्स्पायर वाटतं की बाबा नवीन हिंदू वर्ष आपलं चालू झालं आहे. चला मग आपण जाऊ आता डोंबिवलीला आणि फडके रोडला आणि आपण शोभायात्रेचा आनंद घेऊया डोंबिवलीला. चला. तर बघा आपण पोहोचलो आहे फडके रोडला. इथे आपला हा गुढीपाडव्याचा सोहळा. इथे बघा सुंदर अशी लायटिंग वगैरे केली आहे आणि असं पोस्टर वगैरे लावले. ते बघा या साईडला इकडे ढोल ताशा पथक उभा आहे. बघा या साईडला सर्व सज्ज आहेत ढोल वाजवायला आणि इकडे सुंदर अशी लायटिंग वगैरे केलेली आहे. चला आपण जाऊन थोडं पुढे बघूया काय आहे ते. नववर्ष स्वागत यात्रा 2025 गणेश मंदिर संस्थान डोंबिवली आयोजित. हे तर खूप छानच आहे, असं लायटिंगचं केलं आहे बघा. अजून प्रोग्राम चालू नाही झाला आहे, आपण लवकर पोहोचलो आहे बघा. डोंबिवलीचं जे फडके रोडचं गणेश मंदिर आहे तिथे आपण पोहोचलो आता आहे बघा. खूप छान अशी लायटिंग केली आहे बघा मंदिराला पण. सुंदर अशी गुढी उभी केली आहे मंदिरासमोर मस्तपैकी अशी बघा. तर आपण जाऊ गणपतीच्या मंदिरात आणि गणपतीचं दर्शन घेऊ. सर्व भाविक असे गणपतीच्या दर्शनाला आले जात मध्ये गणेश मंदिरात फडके रोडला. आपण पण जाऊन दर्शन घेऊ इथे गणपतीचं. तर आपलं असं आता गणपती मंदिरात मस्तपैकी असं गणपतीचं दर्शन झालं आहे. सोबत बाकीच्या देवांचं पण मस्त असं दर्शन झालं आहे. आता भाविकांची थोडी गर्दी वाढायला लागली आहे फडके रोडला. तर आता आपण जाणार आहे तिथे, कार्यक्रम तिथे चालू होतो. इथे मस्त आपलं दर्शन झालं आहे गणपतीचं चांगलं नवीन वर्षाचा. इथे नवीन वर्षामध्ये आपलं गणपती बाप्पाचं दर्शन केलं आहे. खूप दिवसापासून यायची इच्छा होती, पण तो वेळ असते आपली, प्रत्येक वेळी एका ठिकाणी जायची, त्याचवेळी आपल्याला सर्व घडत असतं. तसंच आजचं काही घडलं आहे असं. तर आपण आता पोचलो आहे बघा गणपती मंदिराच्या इथे. आपण तर पाया पडलोच आहे. चला तर जाऊ आपण जिथे मेन कार्यक्रम आहे तिथे. पाहू शकता तुम्ही सुंदर अशी सुस्वागतम अशी रांगोळी काढली आहे बघा. खूप छान अशी रांगोळी काढली आहे.
तुम्ही आता पाहू शकता डोंबिवलीचे सर्व आता यंगस्टार एकत्र सर्व यायला लागले आता सर्व. आता गर्दी हळूहळू वाढायला लागले. मगाशी मी आलो तेव्हा गर्दी नव्हती. आता सर्व यंगस्टर आता आले आहेत, सजून थटून सर्वजण आले आहेत मस्तपैकी. आता फडके रोडला थोडी थोडी गर्दी वाटायला लागले. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर थोडी थोडी गर्दी वाढायला लागली सर्व. बघा, कार्यक्रम पण थोड्या वेळात चालू होईल. बघा,
सगळ्यांना ती नवीन गोष्ट माहिती आहे ना जी हास्य जत्रेमुळे तुमच्या भेटीला आली आहे, कालच आली आहे. एक नवीन व्हिडिओ आलाय, पाहिलाय कोणी? एक रॅप सॉन्ग आलाय हास्य जत्रेचं, माहिती आहे तुम्हाला? अर्ध्या लोकांना माहित नाही असं दिसतंय, तर आता नंतर तुम्ही निवांतपणे जाऊन ऐका. सोनी मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर, यूट्यूबवर इथे मंगलमय वातावरणात आपण रॅप नको ऐकूया, पण तुम्ही तुमच्या निवांत वेळेनुसार महाराष्ट्राची हास्य जत्रावर बनलेला हा नवीन रॅप नक्की ऐका. आणि एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा त्यांचे आभार मानूया. आज खास डोंबिवलीकरांच्या भेटीला ते इथे आले. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. अंत
अंत पारयाचा गारडा राजा पंढरीचा सगळ्यांना गायचं गारडा राजा पंढरीचा गारडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा गारडा राजा पंढरीचा गारडा राजा पंढरीचा गारडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पारयाचा गारडा राजा पंढरीचा गारडा राजा पंढरीचा गारडा गणपती बाप्पाच्या पालखीचं आगमन इथे झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळेच जण या पालखीचं अभिवादन करूया. नवीन वर्षाची स्वागत यात्रा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि मंडळी ज्या उत्साहामध्ये तुम्ही सगळेजण इथे आलाय, संपूर्ण डोंबिवली इथे आलेली आहे आणि हा फडके रोडचा परिसर ज्याप्रमाणे दुमदुमून निघालाय तुमच्या सगळ्या ऊर्जेने तुमच्या सगळ्या आवाजाने, त्याचप्रमाणे आषाढी कार्तिकीला ती पंढरी सुद्धा दुमदुमून जाते. आणि म्हणूनच मग अशा वेळी म्हणावंसं वाटतं की अवघे गरजे पंढरपूर. सिद्धार्थ जाधव सर देखील इथे उपस्थित आहेत. या सर्व कलाकारांचं डोंबिवली नगरीमध्ये मनापासून स्वागत. खास डोंबिवलीकरांच्या भेटीला हे सगळे कलाकार आज या गुढीपाडव्या निमित्त इथे आलेले आहेत. हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा एक भाग होण्यासाठी. सगळ्या डोंबिवलीकरांना विनंती आहे की कृपया त्यांना मंचावर येण्यासाठी थोडीशी गर्दी आपण बाजूला होऊया, त्यांना थोडीशी वाट करून देऊया मंचावर येण्यासाठी. आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर सर, या सगळ्यांना आपण मंचावर येण्यासाठी वाट करून द्यायची. डोंबिवलीकरांनी थोडीशी शिस्त पाळूया आपण.
त्याचप्रमाणे 1 मेला एक नवीन चित्रपट महाराष्ट्राने तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. आणि त्याची टीम आज आपल्या इथे भेटीला आलेली आहे. आशुतोष गोवारीकर सर, भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव, शिवराज वायचर, पर्ण पेठे, ओम बुतकर, या सगळ्या टीमचं इथं स्वागत करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि या सगळ्या कलाकारांना विनंती करतो की कृपया तुम्हाला इथे येऊन नेमकं कसं वाटलं ही स्वागत यात्रा जी डोंबिवलीकरांनी सुरुवात केली या संकल्पनेची, इथे येऊन तुम्हाला नेमकं कसं वाटलं? हॅलो, नमस्कार. नक्कीच आनंद वाटतो. सगळा मराठी माहोल आहे. सगळा लालबाग पवळ गिरगाव इथे दिसतो आहे आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप अगदी घरात आल्यासारखं वाटतंय आणि नटून थटून सजून आलेत. असंच नटून थटून सजून येत्या 1 मेला आमचा चित्रपट येतोय आता थांबायचं नाही. या चित्रपटाला नक्कीच गर्दी करा. तुमचा आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. बोला गणपती बाप्पा. नमस्कार नमस्कार. मी डोंबिवलीला नेहमी येत जात असतो. माझे नातलग इथे राहतात आणि नेहमी मी या शोभायात्रेबद्दल ऐकून होतो. आज मला अक्षरशः अनुभवायला मिळाली. अतिशय बहारदार, अप्रतिम. आणि तुम्ही बायका स्पेशली काय किती सुंदर नटल्यात, पुरुषही किती दिमागदार दिसत आहेत. आउटस्टँडिंग मला वातावरण वाटतं. आणि आम्ही फिल्मचंही प्रमोशन करतो. ती दुसरी बाब आहे. पहिली बाब ही आहे की ही शोभायात्रा बघायला मला ही एक संधी मिळाली. सो गुढीपाडव्यांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि 9 वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे जावो हीच इच्छा. नमस्कार. सिद्धार्थ सर. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आशुतोष सर, भरत सर, के अंपर्ण, आमचा ओम बुतकर, आमचे दिग्दर्शक शिवराज वायचर सर, ही संपूर्ण टीम आम्ही इथे आलो. आजचा दिवस खूप खास आहे, स्पेशल आहे प्रत्येक मराठी माणसासाठी. आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळे मराठी सिनेमा प्रेम करतायत असंच एक आपल्यातला एक सिनेमा येतो ज्या सिनेमाचं नाव आहे आता थांबायचं नाही. आपली फिल्म आहे, आपल्या घरच्या माणसांची फिल्म आहे. आणि खूप बरं वाटतं की मला हां आणि आपले हॅलो हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री गणेश मंदिर संस्थांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज इथे व्यासपीठावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड येलेले जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. गणपती बाप्पा. आमदार राजेश मोरे यांचं गणेश मंदिराच्या वतीने हार्दिक स्वागत. DCP साहेब अतुल झेंडे सरांचं इथं हार्दिक स्वागत. मी सर्व गणपती मंदिरच्या विश्वस्त सहकार्याने विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. उपायुक्त महोदय श्रीयुत सावंत साहेब, मिसळ साहेब यांचंही मी त्या सर्व मान्यवरांचं इथं हार्दिक स्वागत करतो. अनेक मान्यवर व्यासपीठावर इथं उभे, सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. त्याचप्रमाणे जीचे सर्व कलाकार, सोनीचे सर्व कलाकार. मी करू सुरू मी करतो सुरू. तर माझं मुळात मराठी सिनेमावर, मराठी कलाकारावर आणि मराठी माणसावर प्रेम करणारे आपले खासदार साहेब श्रीकांत सर, आज आमच्या सिनेमाचं पोस्टर हे त्यांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. त्या जोरदार काय होत होते, कारण आम्हाला जी प्रेरणा मिळते ती जी कौतुकाची थाप ती साहेबांकडून मिळते. त्यामुळे या आपल्या लोकांसमोर आपल्या सिनेमाचं आणि आपल्या माणसांचं कौतुक करताना खूप बरं वाटतंय. तुम्ही सर्वजण हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी भरभराटीचं येऊ, पण मराठी सिनेमासाठी आणि आम्हासारख्या सर्वसामान्य कलाकारांसाठी खूप प्रेम मिळावं असं जावं. तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा. धन्यवाद श्री जी. पुन्हा एकदा रोहिणी लोकरे यांचं इथं हार्दिक स्वागत करतो.
आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात आमच्या सर्व डोंबिवलीकरांना. 2 शब्द बोला. नमस्कार. आम्ही पुण्यामध्ये गणपती मिरवणुकीचा भव्य दिव्य सोहळा पाहायचो, पण पहिल्यांदा मी पाहिलं की गुढीपाडव्याची शोभायात्रा इतकी भव्य दिव्य असू शकते डोंबिवलीमध्ये. मला अजिबात अंदाज नव्हता. अतिशय आनंददायी असं सरप्राईज मला मिळालं. मी खूप आभार मानतो स्टेजवरच्या मान्यवरांचे, झीच्या सगळ्यांच्या मित्रमैत्रिणींचे आणि तुमच्या सगळ्यांचे की तुमच्या सगळ्यांमुळे मला ही भव्य दिव्य शोभायात्रा आज बघायचा योग आला. आम्ही आज आमच्या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण केलेलं आहे. अतिशय सुंदर पोस्टर झालं. चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही. आणि या चित्रपटामध्ये एक संवाद आहे जो आपल्या सगळ्यांसाठी जे कष्टातून वर आलेत आणि मेहनतीने काहीतरी करू पाहतात त्यांना लागू आहे की खूप कष्टाने आपण इथपर्यंत आलोय, आता थांबायचं नाही. तर जरूर हा चित्रपट पहा. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा. मध्ये झालेले सुरत चव्हाण इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तो समस्त तरुण मंडळींना शुभेच्छा द्याव्या. तुम्ही अख्ख्यांनी मला आपलंच केलंय. बिग बॉस मध्ये इतकं प्रेम दिलंय आणि पायलीत मध्ये बिग बॉसची ट्रॉफी मी जिंकून आलोय. मी पेटो सिंग होतो सिंग कलंबी सायगोली. आता तुमच्यासाठी एवढं मला प्रेम दिलंय, पण आता पिक्चर येतोय 25 एप्रिलला. झापूक झुपूक थिएटर मध्ये नक्की जा. तुम्ही एवढं मला खरंच प्रेम दिलंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी आता आपण घरी पोहोचलोय. तर आपण आता जाऊन आलो फडके रोडच्या त्या गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमध्ये. तर आपण बघितलं खूप काही सेलिब्रिटी, मराठी सेलिब्रिटी आलेले, ढोल ताशा पथक होतं वगैरे होतं. ते हास्य यात्रेची टीम पण आलेली. तर सर्व आपल्याला अनुभवायला भेटला आणि असंच चांगला अनुभव भेटला सर्वांना. असं कलाकारांना समोर पाहताना जरा भारी वाटलं. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि असाच सपोर्ट करा. तोपर्यंत आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.